पण दुर्गा स्थापन झाल्यानंतर चला असं समजणे वाले को इशारा का बिघडाला वाहन घेतले. भगवान भोलेनाथांनी आपल्या नंदीवर बसले आणि वैकुंठामध्ये निघाले सभेमध्ये. असं मोठं पेंडॉल टाकेल, मोठी लाइटिंग, अशी साऊंड सिस्टीम. आता म्हणायला काय हरकत, सगळं स्वभाव भरणी मंडप स्वर्गामध्ये सगळे देव यायला लागले. पण एक वरच्या टोकाला कबूतर, मी हे उदाहरण लक्ष देऊन आहे का तुम्हाला मृत्यू समजेल एका मिनिटामध्ये. कोपऱ्यामध्ये एक कबूतर नावाचा पक्षी बसला होता. कबूतर माहिती आहे का पोरो? हुशार आहेत रे पोरे. तुम्हाला कसं माहिती? एका जणाला विचारलं ते काय म्हणे माहिती आहे? ते म्हणे महाराज एका पिक्चर मध्ये नव्हतं का गेलं ती चिठ्ठी घेऊन. पहिल्या वेळची पहिली चिठ्ठी. त्या कबूतर नावाचा पक्षी पांढरा फटक बसलेला. सगळे देव सभेमध्ये आले. सभेमध्ये सगळे देव येत असताना ते कबूतर दुरूनच असं मस्त दर्शन घ्यायचं. ते म्हणे काय भाग्य आज बसल्या जागेवर सगळ्याची भेटी होऊन राहिल्या. नाही तर तुम्ही आले असते का, इथं बसले असते का शेतामध्ये? हे भाग्य उदयाला आल्यानंतर सगळ्याच्या भेटी होत असतात. ते कबूतर नावाचा पक्षी म्हणतो काय माझं भाग्य उदयाला आला, आज मला बसल्या जागेवर सगळ्याचं दर्शन होऊन राहिलं. सगळे देव आले पण एक शेवटी देव आला, त्याचं नाव आहे यम. यम यम पाहिला का कोणा? यम. पण दिसतो म्हणतात ते कोणाला दोन व्यक्तीला दिसतो. एक मरणाच्या सेवेवर पडलेला मनुष्य, त्याला यम दिसतो. आणि दुसरा म्हणजे गावातला ग्रामसिंह. संस्कृत मध्ये शब्द लय गोड आहेत. नाही तर तुम्ही म्हणाले एखाद्याला हे आले आमचे ग्रामसिंह, त्याची तर कलरच ताईत होते. म्हणजे आपल्याला ग्रामसिंह म्हटलं थांब, काही करू नको. ग्रामसिंह कोणाला म्हणतात? संस्कृत मधला शब्द आहे. ग्रामसिंह म्हणजे गावातला कुत्रा. तो काऊन टाईट करतो कलर? गावातल्या कुत्र्याला यम दिसतो म्हणून तर असं म्हणतात गावात जर यम आला तर कुत्रे इवळतात. कसे? करतात ना कुत्रे असे. मग म्हातारी माणसं, म्हाताऱ्या बाया मग एकमेकी जोड बसल्या ती एकमेकीला विचारतात, गंगूबाई आज कोणाचा पाळी आहे, आज कोणाचा नंबर आहे? तू तिला कशाला विचारतो? तू उचल ठेवली वळकटी गुंडा, तोच नंबर आहे पहिला. गावातल्या कुत्र्याला यम दिसतो म्हणतात का? कारण कुत्र धर्मराजासोबत गेलं होतं म्हणतात. गावातल्या कुत्र्याला यम दिसतो आणि एक मरणाच्या आसनावर आरूढ असणारा व्यक्ती त्याला यम दिसतो. काय झालं म्हणे, यम राजा ज्यावेळेस सभेमध्ये यायला लागले, चालता चालता पाय असा थोडस झुकला आणि पाठीमागं झुकले गेले. वरच्या टोकाला कबूतर नावाचा पक्षी बसलेला होता. वरच्या टोकाला कबूतर नावाचा पक्षी बसलेला, यमाचं लक्ष त्याच्याकडे गेलं. पण यम राजा हसले. मोठा माणूस हसतो त्या अर्थी त्याच्यात काहीतरी विशेष अर्थ लोकलेला असतो. विनाकारण मोठे माणसं हसत नाही. लक्ष देऊ नाही का? विनाकारण मोठे माणसं हसत नाही. कबुतराने विचार केला म्हणे आता काय करावं? सगळ्या देवाचं मला दर्शन झालं पण हे यमराजा आले आणि माझ्याकडे पाहून हसले. ज्या अर्थी यमराजा आपल्याकडे पाहून हसले त्या अर्थी आता आपला सातबाऱ्यात नंबर लागला. आता आपण मरणार. कोणाचा आश्रय घ्यावा? विष्णूचं वाहन होतं गरुड. गरुडाच्या जवळ गेला धावत म्हणे महाराज मला वाचवा. ते म्हणे झालं काय? मला वाचवा. मग झालं काय? अहो मला वाचवा. अरे म्हणे झालं काय ते तसा वाचवा करून राहिला. ते म्हणे महाराज या सभेमध्ये येत होतो पण मला सगळ्यांचं दर्शन घेतलं पण यमराजा आले. त्या यमराजाने माझ्याकडे पाहिलं. करून नुसतं पाहिलं नाही, माझ्याकडे पाहून हसले म्हणे. ते म्हणे मग हसले मग काय झालं? नाही म्हणे मी मरणार, मला वाचवा. ते म्हणे काळजी करू नको. गरुड पुराणामध्ये कथा आलेली आहे. हो, खांद्यावर घेतलं गरुडाने. चल बस म्हटले पटकन माझ्या पाठीवर, टाइम नाही आपल्याला पुढे जायचंय. पटकन बसून निघाले. एक भरारी मारली आणि जवळ त्या ठिकाणून ताडोबाचा जंगल, वर्धा जिल्हा चंद्रपूर, त्या जंगलामध्ये तिकडे मोठं धरण पाहिलं. तिथं मोठं एक झाड होतं. त्या झाडाच्या खोप्यामध्ये त्याला ठेवून दिलं आणि सांगितलं कबूतरा आता तू टेन्शन घेऊ नको, मी पटकन जातो सभेमध्ये. तुला मारणारा यम राजा इथून 50,000 किलोमीटर दूर आहे. किती पोरो?
50,000 किलोमीटर दूर. आता मरायचं काय ताण आहे का? आता टेन्शन घेऊ नको असं म्हणतात. तिकडनं ज्यावेळेस गरुड महाराज परत आले, सभा संपली, सगळे देव बाहेर आले आणि बाहेर आल्यानंतर पाहतात तर त्या ठिकाणी यमराजा पुढे आले. नमो नारायण, नमस्कार केला. म्हणे महाराज एक विचारू का? म्हणे विचारा ना. तुम्ही या सभेमध्ये आले? म्हणे हो. येत असताना तुम्ही त्या कबुतराकडे पाहून हसले. म्हणे का हसले बा? याचं उत्तर मला पाहिजे. यमराजा हसले आणि म्हणायला लागले, म्हटलं गरुडा, मी या सभेमध्ये येत असताना मला त्या कबुतराकडे पाहायचंही नव्हतं आणि हसायचंही नव्हतं, पण येत असताना माझी नजर सहज त्या कबुतराकडे गेली. त्याच्या कपाळावर लिहिलेलं मी वाचलं. आता ऐका काय होतं ते. ज्ञानोबराय सांगतात. ज्ञानोबराय म्हणतात, काल लाटीचे लिहिले न मोडे का काही केले, काळे गोरपण धुतले फुटोनी दे. ज्ञानोबराय म्हणतात, जन्माला आलेला व्यक्ती 6वी 5वीच्या दिवशी, तुम्ही दिवा लावता का नाही घरामध्ये? बाळ जन्माला आलं की ती 6वी येते ना, 6वीच्या दिवशी असं म्हणतात कपाळावर लिहून जाते. ती दिसत नाही आपल्याला, पण आता 6वीची येऊन नाही राहिली. कारण डॉक्टरनं निरा फाडफड सुरू केली ना, त्यामुळे 6वीने राजीनामा घेतला. माझं काही काम नाही असं म्हणतात. ज्ञानोबराय म्हणतात का 5वीच्या दिवशी 6वी येते आणि लिहून जाते का याचा मृत्यू कधी होणार आहे ते आपल्याला दिसत नाही, फक्त हीच त्याची कृपा आहे. यमराजाने सांगितलं त्याच्या कपाळावर मी वाचलं, ते वाचल्यामुळं माझ्या लक्षात आलं का याचा मृत्यू आज आहे, पण हे मंडपात बसेल आहे, हे कीर्तनात बसेल आहे. त्याचा मृत्यू आज आहे पण म्हणे या ठिकाणी नाही. म्हणे मग? म्हणे इथून 50,000 किलोमीटर दूर एक मोठं जंगल आहे. त्या जंगलामध्ये एक मोठं तलाव आहे. त्या तलावाच्या पायथ्याशी एक मोठं झाड आहे. त्या झाडाच्या आतमध्ये खोप्यामध्ये बसलेला असताना त्याचा मृत्यू आहे. गरुड तर रडायलाच लागला. ते म्हणे महाराज, यमराजाने विचारलं म्हणे तू काऊन रडतो? ते म्हणे महाराज कबूतर मंडपात बसेल होतं, कीर्तनात बसेल होतं, तर वाचलं होतं. म्हणे मग ज्या जागेवर त्याचा मृत्यू आहे त्या जागेवर नेऊन ठेवणारा मीच पठ्याव आहे म्हणे. विडाला विडाला प्रत्येकाची जागा ही ठरलेली आहे सज्जन. मला सांगायचं होतं, आपलं गेलो होतं दादा बसून. दादा गेले, मृत्यू त्या ठिकाणी लिहिलेला आहे. कारण काळ हा नील ओढोनी ठाऊक नसता, कधी नील सांगता येत नाही. कोणी दिवसी यमयती चालूना, कोणी दिवसी प्राण जाती घेऊन, कोणी दिवसे स्मशानी जाऊन एकटे रहावे. देव ठेविल तैसे रहावे. महाराज म्हणतात हा मानव देह आहे. पाप आणि पुण्य समान असेल तर मानव देह कर्म करण्याकरता, पण हा मानव देह कसा आहे? नरदेह दुर्लभ जाणारे कधी जाईल भरोसा नहीं, क्या भरोसा है इस जिंदगी का, साथ देती नहीं है किसी का। सांस सांस रुक जाएगी चलते चलते, शम्मा बुझ जाएगी जलते जलते, दम निकल जाएगा
रोशनी का क्या भरोसा है इस जिंदगी. कधी जाईल सांगता येत नाही. मस्तीत राहिलं पाहिजे, पण आपल्या मस्तीत राहावं आणि मस्तपणामध्ये आनंद घ्यावा. महाराज म्हणतात तुम्हा आम्हाला यावं लागतं. आनंद उपभोगण्याकरता मानव देह आहे, पुन्हा मिळणारा नाही. दुसरी गोष्ट सांगितली दुर्लभ, तो म्हणजे मोक्ष दुर्लभ सांगितला. ऐका आता, मोक्ष दुर्लभ आहे. दुर्लभ मोक्ष असणारा. दुर्लभ मोक्ष मोक्ष म्हणजे काय? आत्यंतिक दुःखाची निवृत्ती आणि परमानंद तत्व स्वरूपाची प्राप्ती. काय झालं म्हणजे मी तुम्हाला उदाहरण देतो म्हणजे लक्षात येईल. भागवतामध्ये एक कथा सांगितल्या जातं भक्त प्रल्हादाची. भक्त प्रल्हाद सगळ्यांना माहित आहे ना? बरोबर. भक्त प्रल्हादाच्या उद्धाराकरता भगवंतानी नृसिंहाच्या रूपामध्ये अवतार धारण करावा. देवाचे अनेक अवतार आहेत. तसे भागवतामध्ये 24 सांगितलेले, पण त्याच्यामध्ये संत साहित्यामध्ये 6 मुख्य आहेत. अंशांश, आवेश, कला, पूर्ण आणि पूर्णोत्तम. पूर्णोत्तम अवतार असणारी एक आहे राम आणि दुसरा आहे कृष्ण. राम अवताराचं मनुष्याने अवलोकन करावं, आचरण करावं, पण कृष्ण अवताराचं नाही. कृष्ण अवतारात जे बोलले ते केलं कधीच नाही. राम अवतारामध्ये प्रभू जे बोलले तेच केलं. बोलीला वाल्मिक तैशीची करीन वर्तोनी दावीन नामामध्ये. जे बोललं तेच केलं. कृष्ण अवतारामध्ये ते कृष्ण अवतारामध्ये सांगितलं होतं, वचन दिलं होतं, हातामध्ये शस्त्र धरणार नाही. पण ज्यावेळेस भीष्माचार्याचा बाण आला अर्जुनावर, त्यावेळेस खाली उतरले, चक्र घेऊन धावल्याशिवाय राहिले नाही. तो देव आहे. लोक म्हणतात गजानन बाबानं गांजा पिला मग आम्ही पिला तर काय होते? येड्या. गजानन बाबा होते. भोलेनाथानं गांजा पिला मग आम्ही पिला काय होते? भोले बाबानं विष पिलं होतं. घेतं का रोगर झाकणभर एक झाकण? हे नाही जमत. आम्ही बरोबरी करण्याकरता पाहतो. तो भगवान आहे, तो काय करू शकत नाही. करशील तरी नाही काही, राईचा डोंगर पर्वत राही. भगवान आहे. मोक्ष दुर्लभ आहे. भगवंतांनी सांगितलं प्रल्हादाचा उद्धार केला, हिरण्यकश्यपूचा उद्धार केला. प्रल्हादाला सांगितलं, म्हटले प्रल्हादा चल बस आता आसनावर, पटकन टाइम नाही आपल्याजवळ. तो आसनावर बसते. म्हणे प्रभू मी आसनावर बसेन, पण माझ्या बापाचा उद्धार झाला पाहिजे. ते म्हणे असं तुझ्या वडिलाचा उद्धार? म्हणे हा माझ्या वडिलाचा उद्धार झाला पाहिजे. म्हटले ठीक आहे, काही हरकत नाही. पण म्हणे एक काम कर ना, तू माझ्या वडिलाचा उद्धार कर, मला सुद्धा मोक्षाला घेऊन जाणार आहे ना, तुझ्या धामाला नेणार आहे ना तू? म्हणे ठीक आहे. मग तुझ्या धामाला जर मला नेत असेल तर मला बाकीच्या याला गावातल्या विचारू द्या, कारण या तरुण पोराने एवढा मोठा सप्ताह केला. मग या पोराचा अधिकार आहे का नाही? इथं सगळ्याचा अधिकार आहे. इथं कोणीच लहान नाही, कोणीच मोठा नाही. मी इथं बोलून राहिलो म्हणजे मी काही चांगल्या मोठ्या महाराज नाही. मी तुमच्यातलाच आहे. फक्त संप्रदायाचा दंड काय का कोणीतरी उभं राहावं आणि या ठिकाणी फेटा बांधावा, कंबर बांधावी आणि कीर्तन करावं संतांच्या वचनावर. नाही तर खाली उतरल्यानंतर तुम्ही तसे आम्ही उग्या बसा, सगळे सारखे आहे आपण. काही फरक नाही. तुम्ही आणि मी सारखा आहे. महाराज म्हणतात का ज्या वेळेस भक्त प्रल्हादाला सांगितलं, म्हटले प्रल्हादा मी तुझा उद्धार करणार आहे. प्रल्हादाला सांगितलं, म्हटले सगळ्याचा झाला पाहिजे. मग मी यांना विचारतो. भगवान म्हटले ठीक आहे, पटकनचा विचार गावातल्या कोणाकोणाला यायचं. प्रल्हादजी धावत धावत गेले आणि पहिल्यांदा गेले एका म्हाताऱ्याजवळ. प्रल्हादाला जरी किव आली, म्हणे आपल्या गावातला आजोबा आहे, आजोबाला विचारलं पाहिजे. मग आजोबाला विचारावं. आजोबाला विचारलं, आजोबा भगवान देण्याकरता आले, येणार का तुम्ही आमच्या सोबत? आजोबा म्हटले आलो असतो राजा, पण म्हातारीचं कसं होईल? म्हातारीला विचारून येऊ दे. गेला घरी. म्हातारीला विचारून म्हटले आजी भगवान देण्याकरता आले, येणार का तू आमच्या सोबत? ती म्हणे आली असते, पण म्हाताऱ्याला कोण भाकर घाली? दोघंही यायला तयार नाही. मग असं म्हणतात अनेकांना विचारलं. विचारत मला मोक्ष सांगायचा. ऐका, खूप गोड उदाहरण आहे, लक्ष देऊन ऐका. प्रल्हादजी धावत 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 रस्त्याने फिरत होते. अनेकांना विचारलं पण कोणीच यायला तयार नाही. शेवटी एका गटार गंगेजवळ गेले आणि त्या गटार गंगेत एक मावशी पसरलेली होती. मनोज दादा इकडून 10-12 पिल्ले, इकडून 10-12 पिल्ले. हो मावशी माहिती आहे का गटार गंगेत राहते ती? इकडे आहे का गावात तुमच्या? नाही, मंगरुळला पाहायला भेटते. हा आहेत का तुमच्या गावात? हा
प्रल्हादजी तिच्या जवळ गेले. मावशी अशी मस्त थाटात बसली होती, इकडून 10-12 पिल्ले, इकडून 10-12 पिल्ले. आणि प्रल्हादजी तिच्या जवळ गेले. आता ते भक्त प्रल्हाद आहे, प्रल्हादजी कोणासोबत बोलू शकत होते? कर्तुम अन्यथा कर्तुम तिन्ही शक्ती संतांच्या ठिकाणी असतात. प्रल्हादाने विचारलं, म्हणे अगं डुकरी, कारण ती डुकरी नव्हती. आता तिला दुसरा शब्द नाही तर मी दुसरा वापरला असता, नाही म्हणून ते म्हणे अगं डुकरी. म्हणजे काय म्हणता महाराज? भगवान नेण्याकरता आले, मोक्षाला जायचं, येणार का तू? ती म्हणे महाराज आली असते, यायसाठी काही आपला प्रश्न नाही, पण म्हणे पण काय म्हणे वैकुंठाला मी यायला तयार आहे, पण अशी व्यवस्था, अशी गादी, असं वातावरण जर तिथं असल तर आपण यायला तयार आहे. मला सांगा, मोक्ष आयताय, पण मोक्ष कोणाला नकोय. मोक्ष कशाने मिळतो? कशाने मिळतो? सोपं सांगितलं महाराजांनी. श्रवणे परीक्षिती तरला भूपती, 7 दिवसा मुक्ती झाली तयार. महाराज म्हणतात मोक्ष परीक्षिती राजाने 7 दिवसामध्ये प्राप्त करून घेतला. आणि रघुवंशामध्ये एक राजा होऊन गेला, त्याचं नाव आहे खटवांग नावाचा. त्यांनी 1 तासामध्ये आपला उद्धार करून घेतला. मोक्ष आयताय, पण आम्हाला नकोय. तिसरं दुर्लभ सांगितलं, संतांची संगती. विडाला विडाला मिळेल. पण मी संत सांगतो, संत आणि महाराज याच्यात लई फरक आहे. संत कोणाला म्हणतात? ज्यांच्या जीवनामधले 6 विकार संपले, काम, क्रोध, मद, मत्सर, दंभ, अहंकार, अविद्या, अस्मिता, माया, हे विकार रहित ज्याचं जीवन आहे त्यांना संत म्हणावा. आमच्यासारखे महाराज बोलून जातील, पण संत वेगळे, ते तुमचा उद्धार केल्याशिवाय राहत नाही. संत कोण आहेत? गजानन महाराज. म्हणून कोणावर विश्वास ठेवायचा नाही. मावशावा तुमच्यासाठी सांगतो, नाही तर ते आपल्या गावात येतात ना, ते गळ्यात पेटी लटकून म्हणतात ना, जमतं ना मला? याला भिक्षा वाडा काही माई. महाराज काय घेतात? दत्ताची घोरी. भिक्षुक कोणाला म्हणतात? ऐका, पुन्हा एक सांगतो त्यातलं गुही. किती गुही येतं शास्त्र. दारामध्ये आलेला अतिथी वापस जाता कामा नाही. कारण असं म्हणतात, दारामध्ये आलेला भिक्षुक तो जर वापस जात असेल तर आपल्या घरातलं सुख घेऊन जातं. शास्त्र सांगतं वापस जाऊ द्यायचं नाही. मग महाराज, तो जर पैसा मागत असेल, दिलेलं धान्य, दिलेलं आपण दान जर तो आनंदाने स्वीकारत असेल, तर तो भिक्षुक आहे, तो अतिथी आहे. कोणाच्याही मागे लागायचं नाही. एखादा भला मोठा बाबा दिसला, संत दिसला, त्याच्या नावावर कोणाच्याही पाया पडायचं, कोणाच्याही मागे लागायचं. तुम्ही माझे म्हणून सांगतो, कारण मी तुमच्या भागातला आहे. मी माझे म्हणून सांगतो. तुम्हाला विश्वास ठेवायचा असेल, गजानन महाराजांवर ठेवा, राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांवर ठेवा, गाडगे बाबांवर ठेवा. यांनी कधीच समाजाची फसवणूक केली नाही. जे बोलले ते समाजाच्या उद्धाराकरता बोलले. जोय जवळ आला त्याचा उद्धार केला, ते संत आहे. संत म्हणून आम्ही कोणावर विश्वास ठेवतो ना, आमच्या जीवनामध्ये फसवणूक होते. मग म्हणतो लोक, महाराज त्या महाराजांवर आम्ही विश्वास ठेवला, आणि काय राजा त्यांनी आमचा विश्वासघात केला. तू बंडल आहेस, तू व्यवस्थित. कारण शास्त्र सांगतं, पाणी पिना छान के और गुरु करना पहिचान के. विनाकारण कोणाच्याही पाठीमागे लागायचं नाही. मी तुम्हाला उदाहरणानं पटवून देतो, ऐका. आम्ही कोणावर विश्वास ठेवला की कसा आमचा घात होतो. माझ्या पदार्थ उदाहरण नाही, ज्ञानोबरायांच्या ज्ञानेश्वरी मधलं उदाहरण देतो, कारण मी संस्थेचा बुवा आहे. हो दादा, मी संस्थेतला बुवा आहे. महाराज म्हणतात, कोणी एके प्राणी प्रवासी पिढीला स्नेहाळू देखील अभिभवा त्याने, त्याचे ते स्नेह लागता अंगाशी सुजला सर्वांगी तैसे झाले. ज्ञानोबराय म्हणतात, एक प्रवासी प्रवासाला निघाला, फिरला 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 फिरला, मानुलीत आला. मस्त या तरुण पोरायनं सप्ताह केला. आणि महाराज लोक दिसले असे, विकास सारखे, सोम सारखे, हे सगळे महाराज मंडळी. मग काय पोरायनं व्यवस्था केली, मस्त चोखोमाल खायला मिळाला. आम्ही भाग्यवान आहे साहेब, आम्ही भाग्यवान आहे का आम्ही नाही देखील ते मिळे पण भोग सुखाचे सोहळे. आमच्या बापजांनी आम्ही कधी उपभोगलं नसेल ते उपभोगायला मिळतो. काय करतो आम्ही?
फक्त ज्ञानोबरायचं नाव घेतो. विडारा विडारा प्रवासाला निघाला. लक्ष देऊन ऐका, कोणावर विश्वास ठेवला कशी फसवणूक होते. प्रवासाला निघाला, फिरला फिरला फिरला, गावात आला. सप्ताह 8 दिवस मस्त चोकोमाल खाल्ला, महाराज लोकांसोबत राहिला. पण मग सप्ताह संपला घरी गेला. पण पाय दुखत होते. पाय दुखत असल्यामुळे पत्नीला म्हणायला लागलं, म्हटले अगं थोडसे पाय दुखून राहिले, हातापायला लावायला तेल दे बरं. ती म्हणे काय पागल झाला का तू? अरे बाजारचा दिवस संपला, 8 दिवस झाले तिकडे फिरून राहिला तू ओरडत. बाजार आणण्याकरता गेला, मंगळूरचा शनिवारचा बाजार संपला, तेल मागून राहिला. घरात भाजीला फोडणीला तेल नाही. ऐका, हा खूप मजेशीर उदाहरण आहे. तुमच्या लक्षात येईल कोणावर विश्वास ठेवायचा. ते म्हणे घरात भाजीला फोडणीला तेल नाही, तू म्हणतोस तेल पाहिजे. ते म्हटलं खायचं तेल नाही तर खोबऱ्याचं दे. ती म्हणे माझ्या डोक्याकडे पाय कसा 14 जानेवारीचा अवतार झाला. खायचं नाही खोबऱ्याचंही नाही म्हणे, घासलेत ते. ते म्हणे सरकारनं बंद केलं म्हणे. का? बाया पेटून घेत होत्या म्हणे, त्यामुळे सरकारनं बंद केलं. हे खरं कारण आहे त्याचं. प्रत्येकाच्या घरात घासलेट होतं कधी, बाया पेटवून घेत होत्या म्हणून. चला असो म्हणे, खायचं तेल नाही खोबऱ्याचंही नाही. ही वैतागली होती. बाजारचा दिवस संपला, लगेच येतो म्हणे. 8 दिवस तिकडेच बोंबलत फिरला. घरात कोणतंच तेल नाही काय. ही अशी वैतागली होती, कारण ही याचा संसार करत होती ना. ते म्हणे घरात कोणतंच तेल नाही. ते म्हणे आहे. ते म्हणे कशाचं? ते म्हणे बिब्याचं. तो म्हणे मग पागल नाही कशी म्हणतो म्हणे तू. अगं खायचं तरी तेल, खोबऱ्याचं तरी तेल, आणि घासलेट तरी तेल, बिब्याचं तरी तेल, मग नाही कशी म्हणतो म्हणे. गेली गाईच्या गोठ्यात. ते आपल्याकडे बैलगाडीला असतं ना, ते काय म्हणतात त्याला आपल्याकडे? नळकांड. नळकांड. हा, तिनं आणला बुवा ते नळा. पण त्याच्यात एक काय सळई असते, सळई. हा, ते आता राहिलं नाही. पूर्वीचा मजेशीर खेळ होता हो. पूर्वी लोक पेरणी पाण्याला जरी निघाले तर बैल असे मस्त वाजत गाजत पेरणीला जायचे, मस्त असे खाजवायचे. आता काय खाजवावं हेच समजत नाही. पूर्वी बैल असे मस्त खाजवायचे, धुवायचे. आता ट्रॅक्टरचे चाक खाजवा का ट्रॅक्टर हाणणाऱ्याचं डोकं खाजवा. पूर्वी मजेशीर कार्यक्रम होता का नाही पूर्वी? हे तुम्ही हे जुनी मंडळी तुम्ही 10-20 जण म्हणजे 20, 25, 30, 40 वर्षाचा पूर्वीचा काळ. 4 भाऊ जर असले सकाळी जे लवकर उठला त्याला चड्डी घालायला होती का नाही? हो म्हणते होती ना मामा, होती ना. मग बाकीचे 3 जण गजानन महाराज. चलो बंबोली टेकडी के राजा चिलंबराय ताजा. मजेशीर कार्यक्रम होता की नाही? हा, मजेशीर होता. पूर्वी साधनं नव्हते एवढे, पण माणसं समाधानी होते. काहो किती वेळ पिकलं महाराज? साहेब महाराज 3 पोते झालं, 3 क्विंटल झालं. कुठं आहे? कणगी भरून आहे, घरामध्ये फुल डामडूम आहे. आणि आता विचारा किती झालं महाराज? 25 पोते झालं. कुठे? सोसायटी वाल्यानंच नाही. पूर्वीच्या काळी मजेशीर होते लोक. दप्तर नव्हते हो शाळेत जायला, होते का महाराज? ते हायब्रिडच्या थैलीची ती पिशवी राहायची, त्याच्यात पुस्तकं पाटी, एकच पाटी, त्याच्यात एकच एवढी लेखन, ती अशी कुरतुडू काढायची. होतं का नाही? बरं शाळा सुटली, तिकडून घंटी वाजली का एका हाती दप्तर आणि एक हात जुने माणसं लय फसवून राहिले. होतं का नाही? हा, पाट्या इथ्या गोद्या चल. हे कोण म्हटलंय? एका हाताने इजार धरावा लागते. ती खाली आहे कारण बेल्ट नव्हते, त्याच्यावर करतोडा. आणि त्याला किती तुराटीची काढ आता का नाही मजेशीर. पूर्वी साधनं नव्हते हो, पण माणसं असे समाधानी होते, डाम राहायचे. आता कसं झालं साहेब माहितीये का? की आता जत्रा आहे ना, जत्रा पोरी हो, जत्रात एक बावली भेटते अशी, ती अशी दाबली का फुसकून वाजते, सोडली का फुसकून, दाबली का फुस, सोडली का फुस.
दाबली का फुस, सोडली का फुस. आता कोणालाही विचारा, पाटील बरं आहे, शावकार बरं आहे, असं काऊन करून राहिलो तू हवा गेल्यासारखा. पूर्वी काही साधनं नव्हते पण माणसं समाधानी होते. तिनं आणलं नळ काढलं, नळा आणि चाल म्हणे झोप. ते झोपला पालथा. तिनं असं दुरून धरली, काऊन, कारण बसते ना. तिनं अशी सळी काढली मस्त पण पूर्ण अंगाला अशी कोतरून दिली. पूर्ण अंगाला अशी कोतरली. तुम्ही कोतरता ना आता कोत्र्या राहिल्या नाही, आता स्टाईल आल्यामुळं असं कोतरायचे पूर्ण अंगाला. माझं उदाहरण संपलं, आता सिद्धांत लक्षात घ्या. किती शांत झोपला असेल तो. झोपला. मुरमुऱ्याचं पोतं पाहिलं ना, मुरमुऱ्याचं पोतं बमची बम फुगला. का फुगला? तेल या नावावर विश्वास ठेवला आणि अंगाला बिब्याचं तेल लावून बसला. तसं संत या नावावर आम्ही कोणावर विश्वास ठेवला तर आमची सुद्धा अशीच फसवणूक झाल्याशिवाय राहणार नाही. आकाशामधून पडणारा पाण्याचा थेंब ऐका पोरा. तिसरं उदाहरण मांडतो तुमच्या पुढं. आकाशामधून पाण्याचा थेंब पडतो, तो जमिनीवर पडला तर तो अस्तित्व गमावून बसतो. तापलेल्या लोखंडावर पडला तर त्याची वाफ बनते. तोच पाण्याचा थेंब शिंपल्यामध्ये पडला तो मोती होतो. तोच पाण्याचा थेंब सापाच्या मुखात पडला तो विष बनतो. पण तोच पाण्याचा थेंब साती नक्षत्रामध्ये शिंपल्यामध्ये पडला तर त्याचा मोती होतो. पाण्याचा थेंब एक आहे पण संगती मात्र भिन्न भिन्न. तसं जीवन हे एक आहे, कोणाच्या संगतीत जायचं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. महाराज म्हणतात आम्ही संतांच्या संगतीमध्ये गेलो. परिणाम ज्ञानोबारायांच्या संगतीमध्ये नामदेवराय गेले, तीर्थयात्रा संपली, परत आले. परत आल्यानंतर नामदेवरायांना ज्ञानोबाराय आळंदीला गेले आणि नामदेवरायांना भगवंतांनी जवळ घ्यावं. जवळ घेतलं आणि चंद्रभागेमध्ये गेले. चंद्रभागेमध्ये गेल्यानंतर नामदेवरायांना भगवंतांनी विचारलं, नामा तू ज्ञानोबारायांच्या सोबत तीर्थयात्रेला गेला होता म्हणे. हो. तुला काय त्या ठिकाणी अनुभव आला संतांच्या संगतीचा मला सांगतो का? सांगतात त्या अभंगाच्या पहिल्या चरणात.
संतांच्या संगतीचं मी वर्णन करू शकत नाही. आम्हाला ही संगती मिळाली, संतांना ही संगती मिळाली. महाराज म्हणतात संगीत कोणाच्या जावं की संगत करावी सदा सजनाची, सावली नसावी कधी दुर्जना. वाईटाच्या संगतीत जाऊ नये. आम्हाला संगती अशी मिळाली, आम्हाला संगती मिळाली संसारिकाच्या. संसार कसा आहे? संसार दुःख मूळ चौकडी, विश्रांती नाही कोठे, रात्र दिवस तळमळ. संसार असा आहे, संसारात येते संसार. संसार कसा आहे सांगतो तुम्हाला. बरोबर, माझ्याकडे लक्ष द्या. दादा आपलं कीर्तन, माझ्याकडे लक्ष द्या. संसार कसा आहे बाबा? संसार आहे म्हणजे गणपतीच्या बेबी सारखा. तू म्हणसाल हे काय कार्यकारण संबंध आहे? संसार दुःखरूप आहे, प्रत्येकाला ज्ञात आहे, सगळेजण म्हणून राहिले. पण तरुण पोरं जर मंदिरावर गेले हनुमंतरायच्या, आता उन्हाळ्याचे दिवस आले, तरुण पोरं तुम्ही का मंदिरावर गेले की म्हातारे लोक काय म्हणतात माहितीये का? काय वाड्या काही चालतं लाडू? अबे सफरचंदाचे गाल तुझे खोबऱ्याच्या वाटीसारखे झाले ना, लाडू खाऊ खाऊ. तरी तुले लाडू खायचे हौस आहेच का? प्रत्येकाला ज्ञात आहे का संसार दुःखरूप